गुड मॉर्निंग. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामध्ये आपला गणित विषयातला पुढचा घटक पाहणार आहे. तो म्हणजे काय? पदावली. पदावलीच्या गणितांचा सराव आपण याच्या अगोदर केलेला आहे. पदावली म्हणजे काय तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितातल्या 4 मूलभूत क्रिया जर एकाच गणितामध्ये आपल्याला करायचे असतील तर त्याला काय म्हणायचं? पदावली. म्हणजे आपण त्या गणितामध्ये बेरीज करतोय. आजपर्यंत आपण काय केलं? वेगवेगळी गणितं केली आहे की नाही. बेरजेचं, वजाबाकीचं, गुणाकाराचं, भागाकाराचं. फार फार तर आपण काय केलंय? बेरीज, वजाबाकी एकत्र केलेल्या आहेत आहे की नाही. तर ह्या चारही क्रिया गणितातील मूलभूत क्रिया एका गणितात आपण करतो त्यावेळेस काय होतं? जर तिच्याकडे कोण बघत बसताना दिसलं का नाही, काय खरं नाही होत. ती काय नवीन आले का? मग या 4 क्रिया आपण एकत्र करतो त्याला काय म्हणायचं? पदावली. त्या मांडणीला काय म्हणायचं? पदावली. मग पदावलीमध्ये काय असतं बघा, तर काही गणितामध्ये कंस दिलेला असतो, काही गणितामध्ये कंस दिलेला असतो, काही गणित बिना कंसाची दिलेली असतात. हर्ष काय झालंय? तुम्हाला कंटाळा आलाय का? नको का? पदावली सोडवताना एक क्रम लक्षात ठेवायचा. कोणता? हे पाठच करायचं. कंचे भागू बेव. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं? कंस सोडवायचा. पहिल्यांदा जर गणितामध्ये कंस असेल तर पहिल्यांदा तो कंस सोडवून घ्यायचा. चे म्हणजे काय? तर त्या गणितामध्ये कंस नसेल तर काय करायचं? भागाचा चे म्हणजे गुणाकार. काय करायचं? गुणाकार करायचा. आणि नंतर भागाकार किंवा गुणाकार ज्या क्रमाने असेल त्या क्रमाने काय करायचं? तो डावीकडून उजवीकडे करायचं. मग डावी बाजू कोणती रे? ती. उजवी बाजू ही. डावीकडून उजवीकडे म्हणजे काय? सुरुवातीपासून करायची. सुरुवातीपासून करायची. नंतर बेरीज वजाबाकीचं सुद्धा तसं डावीकडून उजवीकडे ती सोडवत जायचं. तर हे फक्त नियम लक्षात ठेवलं की पदावली काही अवघड नाही. पदावली करताना फक्त हा नियम लक्षात ठेवायचा आहे. कोणता? कंचे भागू बेव. कोणता नियम लक्षात ठेवायचा? कंचे भागू बेव. आता बघा आपण नमुना प्रश्न तुम्हाला हे सोडवत आणि सरावानंच येणार आहे. सोडवत सरावाने येणार आहे. आराध्य उभा राहा. सरावानं येणार आहे. तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही की नाही सोडवायचा तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. संचतीला सोडून बघा. तर नमुना प्रश्न मी कसं सोडवते ते लक्ष देऊन बघायचं. आणि नंतरच तुम्ही काय करायचे? सोडवायचे. मग तिला खुर्ची दे. खुर्ची दे बसायला. खुर्ची घेऊन जा. बघा पहिलं गणित आपण सोडवतो दिसते का? कंसामध्ये 10/5 कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसामध्ये 15/3 अधिक 2 बरोबर किती? असा प्रश्न आहे. बरोबर की नाही. तर अगोदर आपला नियम काय आहे? कंस सोडवायचे. मग किती कंस आहेत या गणितामध्ये? 2 कंस आहेत है की नाही. हा कंस एक आहे आणि हा कंस एक आहे. तर काय करायचं? सुरुवातीला पहिला कंस सोडवून घ्यायचा. 10/5 म्हणजे किती? 10 ने 5 ला भागायचंय. आता इथं तुम्हाला काय केलं? 10/5 असा गुणाकार करता आला पाहिजे. 5 एके 5, 5 दोन्ही 10. उत्तर किती आलं? 2. उत्तर किती आलं ह्याचं? 2. परत हे बेरजेचं चिन्ह आहे असं द्यायचं. मग हा दुसरा कंस सोडवून घ्यायचा. 15/3 अधिक 2. मग हा दुसरा कंस सोडवून घ्यायचा आपल्याला. 2 अधिक 15/3 किती आलं रे? सॉरी 15/3 18. 3च्या पाड्यात 15 किती नंबरला आहे? 3 1 3
अधिक 2. आता 2 क्रिया राहिल्या कोणत्या? बेरजेच्या. त्या डावीकडून उजवीकडे क्रमाने करायच्या. 2 अधिक 5 7 अधिक 2 9. 7 अधिक 2 म्हणजे पदावलीचं उत्तर किती आलं? 9. क्रमाने सोडवत जायचंय, उत्तर येतं. जर तुम्ही डायरेक्ट सोडवत गेला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. समजली पदावली? लिहून घ्यायची नाही कुणी, घरी जाऊन स्वतः सोडवायची. दुसरा बघा, 4 गुणिले 3. हा, माझं काय चुकलं तर सांगा रे. 4 अधिक 3 गुणिले 7 वजा 2 ही पदावली आहे. आता काय करायचं? त्याच्यामध्ये कंस आहे का? नाही. कंस नसेल तर पहिल्यांदा काय करायचंय? 7 म्हणजे गुणाकार करायचा. पहिल्यांदा काय करायचा? गुणाकार. कोणत्या दोन संख्यांमध्ये गुणाकार आहे? 3 आणि 7. आहे असं लिहून घ्यायचंय. 4 अधिक 3 आणि 7 चा गुणाकार तोंडी आला पाहिजे. 21 वजा 2. आता 2 क्रिया राहिल्या, बेरीज आणि वजाबाकी. डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने क्रिया आहेत त्या करायच्या. 21 अधिक 7 किती? 21 अधिक 4 25 वजा 2 किती? 23. 25 वजा 2 किती? 23. खूप सोपं आहे. अगदी एका एका संख्यांचं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आहे, बरोबर की नाही? पुढं बघा. 33 भागिले कंसामध्ये 11 गुणिले 3. बघा, 33 भागिले कंसात 11 वजा 3 अशीच पदावली आहे ना? 11 गुणिले 3. जरी चिन्ह चुकली तरी सुद्धा आपली पदावली चुकणार. चिन्ह चुकली की पदावली चुकणार. बघा, 33 भागिले 11 गुणिले 3. आता काय करायचं रे? कंस सोडवून घ्यायचा. कंसामध्ये क्रिया कोणती आहे? असं मांडून घ्यायचं. 33 भागिले 11 गुणिले 3 किती रे? 33. 11 3 33. 33 भागिले 33 किती आलं? 1. 33 एके 33. उत्तर किती आलं मग? 1 उत्तर. 3. चौथा बघूया. बघा, 10 गुणिले 4. 10 गुणिले 4 वजा 12 भागिले 4. आता गुणाकार वजाबाकी आणि भागाकार या क्रिया आहेत. मग कोणती आधी करायची रे? कंस नसेल तर पहिली क्रिया कोणती करायची? कोण तुम्हाला नियम सांगितलं का मी? कंस नसेल तर पहिल्यांदा कोणती क्रिया करायची? कोणती क्रिया करायची? ज्या क्रमाने आलेली आहे त्या क्रमाने गुणाकार करायची. आणि जर भागाकार आधी असेल तर कंस नसताना कोणती करणार? 7चे गुणाकार. बेरीज वजाबाकी ह्याच क्रमाने करायची. बघा, आता आपल्याला 10 गुणिले 4 करावं लागेल. 10 गुणिले 4 40. 10 चौक 24. 10 चौक 40 वजा 12 भागिले 4. आता कोणती क्रिया करायची? अरे गुणाकार कुठे येतो? भागाकार नाही. जर 2 क्रिया असतील तर क्रमाने पहिल्यांदा कंचे भागू बेव ह्याच क्रमाने करायचं. कोणती क्रिया करणार आता? भागाकार. कोणती करणार? भागाकार. मग 4 भागिले 12 किती
40 वजा 3 किती आलं? किती आलं? 37. पदावलीचं उत्तर किती आलं? 37. नियम कायम लक्षात ठेवायचे आणि ते तुम्हाला सरावाने येणार आहे. पुढचं बघूया. 16 अधिक 16 अधिक 16. बघा 16 अधिक 16 अधिक 16 भागिले काय आहे? 16. आता कोणती क्रिया आधी करणार आहे? भागाकार. कोणती आधी करणार? भागाकार आधी करायचा आहे. 3 वेळा 16, 3 वेळा 16, 4 वेळा 16. बघा पुढं 16 अधिक 16 अधिक 16 भागिले 16 किती? 1. 16 एके 16. प्रगती काय झाली? झोप लागली का? झोप. मग 16 आता बेरीजच आहे, मग कोणतीही केली तरी काही हरकत नाही. 16 16 किती झालं रे? 32 अधिक 1 किती? 33. पदावलीचं उत्तर किती आलं? 33 आलं. पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढचं बघू. खूप सोपे सोपे आहेत. बस खाली लक्ष द्यायचं. 9 अधिक 7 वजा 8. आता काय करणार रे? बेरीज वजाबाकी ह्या दोनच क्रिया असतील तर डावीकडून उजवीकडे बेरीज वजाबाकी ज्या क्रमाने आलेल्या आहेत त्या क्रमाने करायच्या. बेरीज वजाबाकीच असेल तर ज्या क्रमाने क्रिया आले त्या क्रमाने. आता इथं वजा असतं तर आपल्याला वजा करावं लागलं असतं. डावीकडून उजवीकडे. 9 अधिक 7 किती आलं? 9 अधिक 7 16 वजा 8 वजा 8 म्हणजे 16 तून 8 गेले किती? 8. पर्याय नंबर 1. लक्ष द्या पदावलीकडे. पुढं बघा 35 भागिले 7. तुम्ही जेवढं सोडवत जाल ना तेवढं तुमचे नियम पक्के होणार. 35 भागिले 7 अधिक 69. बघा आता काय करायचं? कुठली क्रिया करायची आधी? आधी भागाकाराची क्रिया करायची आपल्याला. किती आलं उत्तर? 7 5 35. 5 उत्तर आलं. अधिक 69. 69 अधिक 5 किती? किती? 74. पर्याय नंबर किती आहे बघा? 74. 3. बरोबर की नाही? फास्ट होत नाही ना? कळतंय ना? बघा हा लय हळू होते. माझं स्पीड तेवढंच आहे, ह्याच्यापेक्षा वाढू नाही शकत. 9 गुणुले 6 वजा 23. बघा आता कोणती क्रिया करायची अगोदर? गुणाकार. 9 गुणुले 6 9 54 वजा 23. 54 वजा 23. बघा करून. आता आडवा वजाबाकी आडवी बेरीज तुम्हाला यायला पाहिजे. बघा हे एकच स्थानी 4 3 गेले 1 आलं. एकच स्थानी मांडायचं. 5 2 गेले 1. प्रगती काय झाले? काय अडचण आहे का? 5 2 गेले 30. किती उत्तर आलं? 30. हुशार झाले पोर. पर्याय नंबर 4. पुढचं बघा 24 भागिले 6 गुणिले 0. आता कोणती क्रिया करायची? बघा भागाकार आणि गुणाकार आहे. असं ज्यावेळेस असेल दोनच क्रिया असतील त्यावेळेस डावीकडून उजवीकडे जी क्रिया पहिल्यांदा आहे ती पहिल्यांदा करायची. मग कोणती क्रिया अगोदर करायची आपल्याला? भागाकार. 24 आणि 4. 6 ने 4 ला 24 ला भागलं. 6 24. 4 उत्तर आलं. 4 गुणिले 0 किती आलं? 0.
पर्याय नंबर 2. पाचवा बघूया आपण. 15 वजा 4 गुणिले 5 हे मोठं आहे बघा, भागिले 10 अधिक 6. आता गणित व्यवस्थित बघायचं. पहिल्यांदा कोणती क्रिया करावी लागेल? इथं चुकणार आहे तुम्ही नाही. आता हाच नियम लागणार, कंचे भागू व. आता याच्यात कंस नाही म्हटल्यानंतर दुसरी क्रिया कोणती करायची? चे चाकी म्हणजे गुणाकार. काय? गुणाकार. पहिल्यांदा कोणती क्रिया करायची? आहे असं गणित लिहायचं. 15 वजा 4 पंचे 20 भागिले 10 अधिक 7. आता कोणती क्रिया करायची? भागाकार. आता कोणती करायची? भागाकार. बघा 15 वजा 20, 10 ने 20 ला भागलं, 10 दोन्ही 20. भाग किती झाला? 2 चा. 10 दोन्ही 20 अधिक 7. आता काय करायचं रे? आहे त्याप्रमाणे करायचं. 15 वजा 2 किती आलं? 13 अधिक 7 किती आलं? 20. 15 अधिक 7 किती आलं? 20. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. क्रमानं करत गेला ना तर बरोबर सुटणार नियमाने. हो, 6वं पण मोठं आहे. नको बोलायला नको. 19 गुणिले 5 भागिले 5 अधिक 7 वजा 2 गुणिले 0. बघा पुढं आता कोणती क्रिया अगोदर करायची? कंस नाही म्हटल्यानंतर कोणती करायची? गुणाकार. 15 गुणिले 5 सॉरी 19 गुणिले 5 किती आले? 19 चा पाढा कुणाचा पाठ आहे? 19 पाचा 95 भागिले 5 अधिक 7 वजा 2 गुणिले 0. आता दुसरं काय करायचं? नाही. अरे गुणाकारच करू. भागाकार आणि गुणाकार बेरीज असेल तर ज्या क्रमाने आलंय त्याच क्रमाने, म्हणजे कोणती भागाकार अगोदर करायचंय. 19 भागिले 5 किती आलं? सॉरी 95 भागिले 5 5चा येतो ना 5चा. इथं बघा गुणाकार भागाकार 95. 5च्या पाड्यात 9 आहे का? नाही. 5 1 चा भाग लागला. 9तून 5 गेले 4. इथं वरचा 5 आहे असा. 5च्या पाड्यात 45 आहे का? 5 9 45 0 0 किती आलं उत्तर मग? 19 अधिक 7 वजा 2 गुणिले 0. आता काय करायचं? किती क्रिया करायची? नाही. करायचंय 2 गुणिले 0 किती? 19 अधिक 7 वजा 0. मग 19 अधिक 7 किती आलं? 26. किती आलं? 26. पर्याय नंबर आहे का? पर्याय नंबर 4. बघूया पुढं 7वा. मग हे तुम्हाला सरावाने देणार आहे, नाही तर उत्तर चुकतंय. 7वं बघा. 20 गुणिले 5 भागिले 20 गुणिले 4 गुणिले 0 गुणिले 7. आता कोणती क्रिया करायची पहिल्यांदा? गुणाकार. पहिला जो गुणाकार करायचा 30 100 भागिले 20 गुणिले 4 गुणिले 0 गुणिले 7. आता काय करायचं? भागाकार आणि गुणाकारच आहे, त्याच्यामुळे आहे त्याप्रमाणे केलं तरी बघा 100 भागिले 20
4 गुणिले 0 गुणिले 7. परत आहे तोच गुणाकार करायचा. 5 20 गुणिले 0 गुणिले 7. 20 गुणिले 0 0 गुणिले 7 0 गुणिले 7 किती आलं? 0. उत्तर किती आलं? पर्याय नंबर 1 0. पुढचं बघूया आपण. आवाज कुणाचा यायला लागलाय? कुजबुज कुजबुज. बघा कंसामध्ये 15 अधिक 2 गुणिले 15 वजा 10 कंस पूर्ण बरोबर 200 वजा रिकामी चौकट आहे. म्हणजे रिकाम्या चौकटीत कोणता अंक येईल असं सांगितलंय. मग कंस सोडवून घ्यायच्या अगोदर 15 अधिक 2 किती आलं? 17 गुणिले 15 वजा 10 किती आलं? 5. मग 17 गुणिले 5 किती आलं रे? 17 मार खाताय तुम्ही. 17 5 85. मग याचं उत्तर किती आलं? 85. आपल्याला काय सांगितलंय तर 200 वजा किती म्हणजे ह्याचं उत्तर सुद्धा किती यायला पाहिजे? 85. याला शुभेच्छा द्या रे. हॅपी बर्थडे. बघा आता ह्याचं उत्तर सुद्धा किती यायला पाहिजे? 85. मग 200 मधून आपण 85 वजा केलं तर काय येईल? इथं किती येईल ते आपल्याला भेटेल. 200 वजा 85. 10 शून्यातून 5 जातंय का? इकडून एक हातचा घेतला. इथं पण काय नाही. 2तून इकडे एक घेतला. इकडून एक इकडं दिला. इथं किती झाले? 9. इथे 10तून 5 दिले. 9तून 8 दिले. एकाशी म्हणजे इथे किती आले? म्हणजे हे तुम्हाला कळलं का? दोन्ही बाजूची किंमत समान व्हायला पाहिजे. मग इकडं 85 आलंय तर इकडं 200 मधून किती घालवल्यावर 85 येईल असं आपल्याला विचारलं. मग आहे का पर्याय तो? 115 2. पुढं बघा 77 वजा 55 अधिक 25 गुणिले आहे तो आपला क्रम. पहिल्यांदा काय करायचं? गुणाकार. 77 वजा 55 अधिक 25 एके 25. आता आहे त्या क्रमाने फक्त बेरीज वजाबाकी आहे. डावीकडून उजवीकडे आहे त्या क्रमाने करायचं. हो सॉरी 75 आहे इथं. बघा द्यायचं फक्त लक्ष आहे. 75 वजा 55 किती आलं रे? 20. 20 अधिक 25 किती आलं? आडवा आला पाहिजे. किती आलं? 45. पर्याय नंबर किती? पर्याय नंबर. पुढे बघा आता चौकटी दिलेत. 7 चौकट 7 चौकट 7 बरोबर 7 बरोबर 14. म्हणजे ह्या पदावलीचं उत्तर किती यायला पाहिजे? 14. मग आता काय करता येईल बघा आपल्याला. प्रत्येक चिन्ह जर घालून बघितलं. हा प्रश्न तुम्ही प्रत्येक चिन्ह घालून बघायचंय पर्यायातला. तुम्हाला मी डायरेक्ट सांगते. इथं आपण गुणाकार लिहिलं. इथं भागाकार आणि इथं काय केलं? बेरीज. बघा 7 गुणिले 7 7 भागिले 7 अधिक 7. बघा 49 भागिले 7
7 7 49 अधिक 7 7 अधिक 7 किती आलं 14. म्हणजे तुम्ही प्रत्येक चिन्ह घालून पदावली सोडवून बघायचे. पर्याय नंबर 4चं जे चिन्ह आहे ते काय होतंय व्यवस्थित बसतंय. म्हणजे गुणाकार भागाकार आणि बेरीज. समजलं हो. त्याशिवाय नाही बंद करायचं. मग नंतर व्हिडिओ मध्येच कुठं बंद करायचं. पुढं बघा 11वा 4 अधिक वजा 4 गुणिले 0. आता कोणती क्रिया करायची गुणाकार. बघा 4 अधिक 4 वजा 4 0. आता 4 4 8 अधिक 0 8 अधिक 0 8. भूक लागली का. पर्याय नंबर 2. आता बघा 12वा प्रश्न आहे. कोणत्या पदावलीचं उत्तर 25 येतं. हा तुम्ही प्रत्येक पदावली जर सोडवून बघितली तर त्याचं उत्तर तुम्हाला 25 कोणत्या पदावलीचं येते ते समजेल. बघा पहिली 10 गुणिले 2 भागिले 4 गुणिले 5. पहिल्यांदा काय करायचं रे गुणाकार. 10 दोन्ही 20 भागिले 4 गुणिले 5. आता काय करायचं आता भागाकार आणि गुणाकार आहे. पण नाही भागाकार आणि गुणाकार असेल तर डावीकडून उजवीकडे ज्या क्रिया आहेत त्या करायच्या. 20 हे 4 न 20 ला भागितलं 4 पंचे 20 आणि 5 5 म्हणजे पहिल्याच 25 आलं की हा पहिल्याच 25 येते. पर्याय नंबर 1. पुढचं कंसामध्ये 12 अधिक 1 अधिक 13 अधिक 13 गुणिले 0 बरोबर किती. बघा कंस सोडवून घ्यायच्या आधी कोण सोडवून करते रे 12 अधिक 1 13 अधिक दुसरा कंस सोडवून घ्यायचा 13 अधिक 13 26 हा गुणिले 0. मग 13 अधिक 26 किती आलं रे 7 3 9 दोन्ही 3 गुणिले 0 39 गुणिले 0 किती आलं 39 थांबा काहीतरी चुकलं आपलं. हा बघा 12 आणि 1 13 13 13 26 गुणिले 0 किती उत्तर येते बघूया. हा बरोबर आहे. पदावली 13 मग काहीतरी चुकलं आपलं. हा हेच करायचं की रे आधी. आता बेरीज आणि गुणाकार आहे प्रत्येक इकडं बघ बेरीज आणि गुणाकार आहे म्हणून हा गुणाकार आधी करावा लागेल आहे की नाही. हा मग इथं 13 आहे असं 26 गुणिले 0 किती आलं 13 अधिक 0 अधिकला भूक लागली 13 अधिक 0 13. म्हणजे आपला जर क्रम जरी चुकला तरी उत्तर आपलं चुकू शकतं. आणि 0 आपला आलं का नाही पर्याय नंबर पहिलाच आहे बघा. म्हणजे आपण खुश होऊन 1 नंबर रंगवून टाकणार बरोबर की नाही. म्हणून नेहमी पदावली सोडवताना क्रमाने सोडवायची. पर्याय नंबर 3 13 हो 14. 15 भागिले 3 गुणिले 5 गुणिले 0. आता कोणती क्रिया करणार अगोदर गुणाकार ही क्रिया करणार का. फक्त गुणाकार आणि भागाकारच आहे की रे. फक्त गुणाकार आणि भागाकार असेल का नाही डावीकडून उजवीकडे जी क्रिया आहे ती करायची. म्हणजे
कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं किंवा कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तरी उत्तर काय येतं? पर्याय नंबर 1. त्याशिवाय पदावली सोडवण्याचा सरावच लागणार आहे. हो आले एकच गणित राहिले. 15/5 अधिक 5 गुणिले 0 आणि इथं चौकट दिली आहे आणि दोन्हीची किंमत काढायची आपल्याला. 15 गुणिले 2 भागिले 10. आता दोन्हीची किंमत किती येते त्यावरून आपल्याला मध्ये चिन्ह घालायचं आहे. बघा आता इथं बेरीज भागाकार आणि गुणाकार मग कोणती क्रिया आधी करणार? हो आली. मग बघा 15/5 अधिक 5 0 5 0 0. मग 15/5 किती आलं रे? 15 3 आलं. 3 अधिक 0 याचं उत्तर 3 आलं. आता हे बघू गुणाकार आणि भागाकार आहे मग फक्त गुणाकार करायचा. 15 दुनी 30 भागिले 10. 30 भागिले 10 किती आलं? 10 30. मग ह्याची किंमत 3 आली, ह्याची किंमत 3 आली तर कुठलं चिन्ह मध्ये बसेल? बरोबर नाही, बरोबर. कोणतं? बरोबर. पर्याय नंबर 3. समजली पदावली? अशा प्रकारे आपली पदावली हा घटक झालेला आहे. सरावाशिवाय येणार नाही. 4च नियम लक्षात ठेवायचं. कंचे भागू वेव. पहिल्यांदा कंस सोडवायचा. जर कंस नसेल तर पहिल्यांदा गुणाकार करायचा. जर फक्त गुणाकार भागाकार असेल तर ज्या क्रमाने आले त्या क्रमाने डावीकडून उजवीकडे करायचं. फक्त बेरीज वजाबाकी असेल तर ज्या क्रमाने डावीकडून उजवीकडे आले त्या क्रमाने करायचं. काय अडचण आहे? उद्या येताना सोडवायचा. हां जावा जेवायला.